हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त झणझणीत असं मराठवाडा स्टाईल काळं सुकं चिकन आणि तर्रीदार रस्सा करणार आहोत। हे चिकन आपण एकदम गावरान पद्धतीने बनवणार आहोत, त्यामुळे टेस्टी तर होणारच आहे। काळ्या मसाल्याचं ताजं वाटण करून हे चिकन आपण बनवणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे। अशा झणझणीत रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी आपण इथे 500 ग्रॅम चिकन घेतलं आहे आणि ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे। काळं चिकन बनवण्यासाठी सर्वात आधी आपण याचं वाटण बनवू। त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचे तुकडे, कोथिंबीर आणि थोडं पाणी टाकून मिक्सरला याची आपण बारीक पेस्ट तयार करून घेऊ। या चिकनमध्ये आपण आता हळदी पावडर, मीठ आणि हे हिरवं वाटण जे तयार केलं होतं ते टाकून याला मॅरिनेट करायचं आहे। हळद, मीठ आणि हे हिरवं वाटण या चिकनला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं। आता याला सर्व व्यवस्थितपणे लावल्यानंतर यावर झाकण ठेवून 30 मिनिटासाठी हे आपण रेस्ट करायला ठेवूया। चिकन मुरतंय तोपर्यंत आपण याचं काळं वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी मी गॅसवर एक जाळी ठेवली आहे। यासाठी आपण 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहे। याला आपण अशा चिरा पाडून घेऊ, म्हणजे आतपर्यंत तो कांदा भाजला जाईल। आता कांदा हा असाच आपल्याला डायरेक्ट गॅसवर भाजायचा। दोन्ही कांदे आपण गॅस मोठा ठेवूनच याला छान काळा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। ते 3 मिनिटे झाली की कांदा उलटून घेऊया। कांदा छान भाजतोय। अशाच पद्धतीने 2-2 मिनिटांनी याला उलटपालट करून छान काळा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। साधारण 5-6 मिनिटांनी बघा कांदा सगळीकडून छान काळा भाजला गेला आहे। असा पूर्ण काळा होईपर्यंत तो भाजायचा आहे। आता हा कांदा आपण काढून घेऊया। आता आपण इथे एक खोबऱ्याची वाटी घेतली आहे, ती सुद्धा या जाळीवर आपल्याला भाजून घ्यायची आहे। सोबतच 2 लसणाच्या कांड्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 2 इंच आल्याचा तुकडा सुद्धा काळसर भाजून घ्यायचा आहे। याला जास्त वेळ तर लागत नाही, फक्त 2 ते 3 मिनिटात हे आगीवर असं भाजले जातं। हे बघा, याला सुद्धा आपण असं अलटी पलटी करून काळा रंग येईपर्यंत भाजून घेऊया। आता हे भाजले गेलं आहे, हे सुद्धा आपण काढून घेऊयात। मिरच्या पण आपण अशाच भाजून काढून घेणार आहोत। आता गॅसवर कढई ठेवून त्यात थोडं तेल टाकायचं आणि त्यात 2 चमचे अख्खे धणे, 1 चमचा तीळ, 1 चमचा डाळवं आणि 1 चमचा जिरं टाकायचं आणि याला सुद्धा आपल्याला खमंग असं परतून घ्यायचं आहे। छान लालसर रंग येईपर्यंत मध्यम गॅसवर याला परतायचं आहे। आता हे छान परतून झालं आहे, ते सुद्धा आपण या ताटात काढून घेऊयात आणि यात थोडी कोथिंबीर टाकून मिक्सरला याचं आपल्याला थोडं पाणी टाकून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता अर्धा तास झाला आहे। आता एका पातेल्यात मॅरिनेट केलेलं चिकन टाकून आधी याला परतून घ्यायचं। नंतर चिकनचा रंग हलकासा बदलत जातो। हे थोडं गरम झालं की चिकनला आपोआप पाणी सुटतं। 5 ते 7 मिनिटांनी चिकन परतून झालं की बघा याला याचं अंगचं पाणी सुटलंय। चिकनला असं स्वतःचं पाणी सुटणं खूप महत्त्वाचं आहे। ही स्टेप आपल्याला अजिबात स्किप करायची नाही। तर यात लगेच पाणी न टाकता यावर झाकण ठेवायचं आणि त्यावर अंदाजे पाणी टाकायचं। मध्यम गॅसवर असंच हे चिकन आधी आपल्याला शिजू द्यायचं आणि हे पाणी गरम झालं की त्यात हे पाणी ओतायचं आणि याला आपण असं एकदा ढवळून घेऊयात। आता आपल्याला किती रस्सा करायचा यावरून आपल्याला याचा आळणी रस्सा तयार करायचा आहे। मला हा रस्सा कमी वाटतोय म्हणून मी यावर पुन्हा ताट ठेवतेय आणि यात मी पुन्हा पाणी टाकणार आहे। इथं तुम्हाला जितकं पाणी लागेल तितकं तुम्ही याचा आळणी रस्सा करू शकता। बस इतका रस्सा मला आता पुरेसा आहे, यापेक्षा जास्त पाणी मी यात टाकणार नाही। आता मी यावर ताट ठेवतेय। मी याच्यावर आता पाणी टाकत नाही, कारण मला इतका रस्सा पुरेसा आहे। आता मंद आचेवर याला 10 ते 12 मिनिटे आपण शिजवून घेऊयात। 10 ते 12 मिनिटे आता झाली आहे। आता आपण एकदा चेक करून घेऊयात। याला असं कट करून बघायचं। चिकन आता इथे व्यवस्थित असं शिजले गेलं आहे। आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यात 3 पळी तेल टाकायचं आहे
आणि तेल गरम झालं की गॅस मंद करून त्यात लाल मिरची पावडर टाकायची आणि याला छान परतून घ्यायचं. आणि नंतर हे जे आपण काळं वाटण तयार केलं होतं ते यात टाकायचं आहे आणि याला सुद्धा थोडं परतून घ्यायचं आहे. सुक्यासाठी वेगळं आणि रस्स्यासाठी वेगळं हे असं परतत बसायचं नाही. एकदाच हा मसाला 5 ते 7 मिनिटे परतून घ्यायचा आहे. याला आपण छान भाजून घेतलेलं होतं. याला फक्त थोडं तेल सुटेपर्यंत आपण परतणार आहोत. मसाला आता बऱ्यापैकी भाजून झाला आहे. याला थोडं तेल सुद्धा सुटायला लागलं आहे. यातला अर्धा मसाला आपण एका पातेल्यात काढून घेऊ आणि या मसाल्यात आधी आपण हा चिकनचा आळणी रस्सा 2 ते 3 चमचे टाकून घेऊ. म्हणजे मसाला जास्त कोरडा होणार नाही आणि चिकन करपणार नाही. आता थोडं याला मिनिटभर आपण परतून घेऊ आणि या राहिलेल्या मसाल्यात आपण हे उकळून घेतलेलं चिकन टाकून घेऊ. याच पद्धतीने आपल्याला सुकं चिकन करायचं आहे. या मसाल्यात हे चिकन आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. या चिकनला आपण हा संपूर्ण मसाला लावून घेऊ. याला अलगद हाताने ढवळायचं आहे कारण हे चिकन शिजलेलं आहे तर ते तुटू शकतं. हे बघा, मसाला छान चिकनला असा कोट झालाय. आता थोडं चाखून बघायचं. गरज लागल्यास थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण चिकन शिजताना सुद्धा मीठ घातलं होतं. याला थोडंसं पुन्हा असं ढवळून घ्यायचं आणि ढवळून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे याला आपल्याला शिजू द्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटे आता झाली आहे. आता यावर कोथिंबीर टाकून पुन्हा थोडं मिक्स करायचं आणि आता पूर्णपणे सुकं काळं चिकन खाण्यासाठी तयार झालं आहे. हे बघा, किती छान काळं सुकं चिकन इथे तयार झालं आहे. आता आपण रस्स्यासाठी जो मसाला काढला होता त्यात हा चिकनचा आळणी रस्सा पूर्ण टाकायचा आणि याला चांगलं मिक्स करायचं. सुरुवातीला गॅसची फ्लेम हायच ठेवायची. बघा, अशा प्रकारे याचा पातळ रस्सा तयार करून घ्यायचा. यात आपण आता थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे. हे बघा, याला आता छान अशी उकळी आली आहे. त्यात वरून थोडी कोथिंबीर टाकून याला मिक्स करून घ्यायचं आणि यावर अर्ध असं झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे याला मंद आचेवर आपण शिजवून घेऊ. 2 ते 3 मिनिटे झाली आहे. आता याला तर्री सुद्धा छान आली आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊयात. तर मस्त झणझणीत असं काळं सुकं चिकन आणि तर्रीदार रस्सा खाण्यासाठी तयार आहे. घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, लाईक केल्यानंतर तुम्हाला एक हाईपचं ऑप्शन येईल तर हाईप करायला विसरू नका.